मंडळी नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हे फेसबुक लाईव्ह करण्यासाठी मी आलोय उदगीरच्या अतिशय सुंदर अशा भुईकोट किल्ल्यावरती. हा सगळा किल्ल्याचा परिसर आहे आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं उदगीरमध्ये आल्यानंतर या उदगीर शहराची ऐतिहासिक ओळख असलेला हा भुईकोट किल्ला गेल्या अनेक शतकांचा खरं तर साक्षीदार आहे. मराठवाड्याच्या एकूण ऐतिहासिक वारशामध्ये या भुईकोट किल्ल्याचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यामुळे या सगळ्या इतिहासाची पानं आपण चाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा इतिहास नेमका काय आहे जरा मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. या सगळ्या किल्ल्याच्या अतिशय सुंदर असा हा भुईकोट किल्ला. याचं भौगोलिक स्थान जर आपण बघितलं तर लातूर जिल्ह्याच्या अगदी शेवटी म्हणजे आपण कर्नाटक इथून काही अंतरावरती कर्नाटकची ही 12 किलोमीटरवरती बॉर्डर आहे या कर्नाटकची आणि सीमावर्ती भागामध्ये हा भुईकोट किल्ला आहे. चहूबाजूनं या संपूर्ण दरी आहे, 3 बाजूने दरी आहे या किल्ल्याच्या आणि या किल्ल्यातल्या वेगवेगळ्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींचं सध्या डागडुजी सुरू आहे. युद्धपातळीवर ते काम सध्या केलं जाते. गेली अनेक वर्ष भग्नावस्थेत असलेला हा जो किल्ला आहे त्याचं हे सध्या डागडुजीचं काम सुरू आहे. आपल्याला दिसतं इथं ह्या वेगवेगळ्या तोफा आहेत, इतिहासकालीन तोफा आहेत. ही डागडुजी सध्या सुरू आहे. हा दरबार आहे आणि अशा वेगवेगळ्या या किल्ल्याच्या वास्तूंची डागडुजी कामगार इथं काम करतायत आणि पुन्हा एकदा या किल्ल्याला सौंदर्य बहाल करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्यासोबत माझे मित्र आणि या संपूर्ण परिसरामध्ये काम करणारे राजकीय नेते असतील किंवा नागरिक असतील ते आपल्या सोबत आहेत. थोडंसं पुढे या जेणेकरून हे होईल, मागे पडाल तुम्ही. रामचंद्र तिरुकेजी माझ्या सोबत आहेत आणि मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे. कारण आपल्याला हा किल्ला तसा दुर्लक्षित राहिलेला आहे महाराष्ट्राच्या गडकोटांच्या इतिहासामध्ये. हा किल्ला कारण याचा थेट संबंध हा पानिपतच्या लढाईशी आहे. तो इतिहास नेमका काय? साधारणपणे मोगलांनी 800 अलीकडे म्हणजे ऑडिओ आपल्याला तिथं येईल. 800 वर्ष या भागात त्यांचं साम्राज्य होतं. मोगलांच्या साम्राज्याला हाणून पाडण्यासाठी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि त्यांच्या सर्व सैन्य टीमनी त्यावेळी पानिपतच्या लढाईची या ठिकाणाहून सुरुवात केली आणि निजामाच्या विरोधातलं मोगलांच्या विरोधातलं त्यावेळेचं ते युद्ध पेशव्यांनी या ठिकाणी जिंकलं. या ठिकाणच्या किल्ल्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बिदरचं आणि या किल्ल्याचं एक अतूट असं नातं आहे. निजामांना पराभूत करण्यासाठी अनेक युक्त्या त्यावेळी पेशव्यांनी राबवल्या होत्या. या उदगीरच्या किल्ल्यापासून बिदरपर्यंत म्हणजे साधारण 70 किलोमीटर अंतराचा एक भुयारी मार्ग आहे असं सांगितलं जातं. त्या भुयारी मार्गाचा वापर सुद्धा त्या काळी आपल्या पेशव्यांनी केलेला होता. बरोबर. आणि म्हणून या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर या उदगीर आणि परिसरातल्या तमाम नागरिकांना या ठिकाणी हा किल्ला स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरच्याही अनेक साक्षी या ठिकाणी देत असणारा हा किल्ला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याची आता या ठिकाणी डागडुजी सुरू आहे. खरं तर हा किल्ला महाराष्ट्राच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या म्हणजे मान्यवरांनी या किल्ल्याकडं अत्यंत सजगतेनं बघणं आवश्यक होतं. तसं पाहिलं तर उदगीरचा हा किल्ला म्हणजे उदगीर शहर कर्नाटकाच्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. 18 किलोमीटरवरती तेलंगणाची सीमा आहे. 3 राज्याच्या सीमेवर असलेलं हे उदगीर शहर आहे. म्हणून आजचा हा भुईकोट किल्ला तुमच्या माध्यमातून शासन दरबारीत नोंद घेण्यासारखा होईल याची मला आशा वाटते. म्हणून मी आपल्याकडे विनंती करतो की आपल्या मार्फत शासनाकडे या किल्ल्याची डागडुजी आता सुरू आहे, अधिक गतीनं या ठिकाणी काम व्हावं आणि या भागातल्या सर्व इतिहास संशोधकांनी या ठिकाणी संशोधन करावं आणि या किल्ल्याचं महत्त्व
सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच, कारण मराठवाड्याच्या एकूण सगळ्या पर्यटन क्षेत्राकडे आपण बघतो तेव्हा हा सगळा परिसर, विशेषतः लातूर जिल्ह्यातला हा सगळा परिसर दुर्लक्षित राहिलेला आहे. इथं खूप मोठं पर्यटन स्थळ बनू शकतं, कारण हा ऐतिहासिक वारसा इथं आहे. पण आता त्या दृष्टीनं काम सुरू आहे, पण अधिक ते वेगवान जर झालं तर लोकांपर्यंत हा इतिहास सुद्धा जाईल. हा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ला का म्हटलं जातं याला, तर हा जमिनीच्या बरोबर असा आहे. पश्चिम महाराष्ट्रातले जे गडकिल्ले आहेत ते उंचावरती किल्ले बांधले गेलेले होते, पण हा तिन्ही बाजूनं दरी आहे, पण जमिनी बरोबर हा किल्ला आहे. भुईकोट किल्ला अतिशय मजबूत असा हा किल्ला आहे. याच्या तटबंदी अतिशय मजबूत आहेत. 3 बुरुज आहेत, मला वाटतं 3 बुरुज या किल्ल्यामध्ये आहेत. आणि जेव्हा हा सगळा आपण किल्ला फिरतो तेव्हा तो ऐतिहासिक सगळा कालखंड काय असेल, तेव्हाची स्थापत्य कला नेमकी काय आहे, त्या सगळ्याचा आपल्याला खूप आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्ही जर कधी उदगीरला आलात तर नक्की या किल्ल्यावरती या. या किल्ल्याचं सौंदर्य, याची देही, याची डोळा बघा, कारण अतिशय भव्य दिव्य असा हा किल्ला आहे. याचं बांधकाम, त्याची जडणघडण जी आहे ती खूप मोठ्या ताकदीची आहे असं म्हणावं लागेल. आणि या किल्ल्यावरती आता या परिसरातले स्थानिक खूप मोठ्या प्रमाणात इथं येत असतात. लहान मुलं सहलीसाठी येत असतात, पण इतर राज्यातल्या, इतर प्रदेशातल्या सुद्धा लोकांनी इथं येऊन हा इतिहास बघितला पाहिजे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा हा किल्ला नावारूपाला आला पाहिजे. कारण आता डागडुजी त्याची होतीये आणि खूप सुंदर असा अनुभव आज आम्ही घेतलेला आहे. तेव्हा तुम्हाला सुद्धा निमंत्रित करतोय हा किल्ला पाहायला यायला. एक विषय मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या किल्ल्यामध्ये उदागीर महाराजाची संजीवन समाधी आहे. खऱ्या अर्थाने भाईचारा काय असतो हे उदागीर महाराजांनी त्या ठिकाणाहून अगदी 500 मीटर सुद्धा अंतर नाही त्या ठिकाणी खाजा सदरुद्दीन बादशाह म्हणून एक उदागीर महाराजांची काठी आणि त्या ठिकाणच्या खाजा बादशाह या दोघांचं अतूट नातं दरवर्षी या ठिकाणच्या यात्रेच्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळतं. उरुसाच्या निमित्ताने उदागीर महाराजाची त्यांच्या नावाने या ठिकाणी यात्रा होते. त्या यात्रेच्या निमित्ताने या परिसराने ते अनेक वेळा अनुभवलेला आहे. नक्कीच, तेव्हा सामाजिक सलोखा सुद्धा जपण्याचं काम या ऐतिहासिक वारशानं केलेलं आहे. तेव्हा आपल्या जवळचा, आपल्या मातीतला हा ऐतिहासिक वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, मराठवाड्याची ही ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, पर्यटन वाढावं, लोकांनी इथं यावं आणि इथल्या लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देश या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होता. तेव्हा आम्ही तर आनंद घेतलेला आहे, पण तुम्ही सुद्धा उदगीरमध्ये या आणि या ऐतिहासिक वारशाचा आनंद लुटा, एवढीच विनंती. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.